चला आता आपण पंच रेडी आहेत, पंच VPL खेळून पंच सुद्धा रेडी आहेत पुढील मॅच. चला पहिला चेंडू भिरकावून देतो ऑफ साईडला डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय एकेरी धावेने श्रीगणेशा करत असताना. बॅट्समन नेम सुरू अभिषेक. सुरू स्ट्राईकला आहे, सुरू स्ट्राईकला आहे. चला सुरू स्ट्राईकला पहिला त्यांच्या बॅट्समन येतोय. सुरेख फटका येतो घणागती प्रहार होतो, धाबाची संधी निर्माण होते, फेकी अचूक नाही होत आहे, धाबाची संधी बॅकअप चांगला येते मात्र त्यासाठी बॅकअप चांगला आला त्या कारणास्तव थोडंसं फंबल झालं, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल झाले, इथे तिथे फिरले गेले परंतु एक धाव मिळालीच. एकेरी धावे धावसंख्येत भरते, धावसंख्या 1 वर स्थिरवली गेली आहे. तीन चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत. सचिन गोलंदाजी मार्कवर असताना पहिला सांघिक पहिला षटक घेऊन असताना हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू ऑफ साईडला डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय, खेळाडू गॅदर करतोय परंतु डिक्लेअर क्षेत्रामधून गॅदर करेल आणि एकेरी धावसंख्या भरवतोय, धावसंख्या 3 वर पोहोचले. 4 चेंडू 3 धावा. मॅच क्रमांक 11 आपण श्रीसाई आणि विघ्नेश फायटर्स यांच्यामध्ये पाहत आहोत. थोडंसं डगआउटमध्ये शांतता पाहायला मिळते विघ्नेश फायटर्स या संघामध्ये. पुन्हा एकदा बघूया तेच दिशेला चेंडू जातो ऑन साईडला, बॉलर खुद्द गॅदर करेल तोचपर्यंत 1 धाव मिळेल. एकेरी धावसंख्येत भरवतोय, धावसंख्या 4 वर गेलेली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातील. सचिन यांचा फेस करतील अभिषेक. हलक्या हाताने खेळला गेला चेंडू, यासाठी थोडंसं फंबल होते फिल्डरमध्ये पण बॅकअप चांगला आहे. एकेरी धावेने समाधान मानावले. षटक संपते, एका षटकाखेरीज धावसंख्या 5 वर गेली आहे. एक संगीत ऐकूया पुन्हा एकदा. यस आणि बघा चेतन वाघ येतोय गोलंदाजी मार्कवर, वय वर्ष 12. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजे, टाळ्या. वय वर्ष 12 आहे आणि ओपनच्या साठी क्रिकेट खेळतोय मित्रांनो, काय बात आहे, टाळ्या वाजल्या पाहिजे. 12व्या वर्षासाठी खेळतोय. नक्कीच मेहुल, ते म्हणतात ना खेळात वयाचा अडथळा नसतो, ती तुम्ही तुमच्या मनावर घातलेली मर्यादा आहे. खेळात वय वर्षाचा काहीच विचार नाही. गोलंदाजी मारवर सज्ज आहे, खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय. काय म्हणशील मेहुल या छोट्याशा बालकाला, काय बोलशील छोट्याच्या अंडर 12च्या प्लेअरला? नाही निश्चितच कीर्ती मूर्ती लहान कीर्ती महान आपण म्हणतोच, त्याच प्रकारचं त्याला दाखवावी लागेल. चेतन क्या बात आहे, वाघ आहे अण्णा, वाघासारखं त्याला झळकावं लागेल या सामन्यामध्ये. हलक्या हाताने खेळला गेला, सुरेख गोलंदाजी करतोय मित्रांनो. हळू सावकाश काय हरकत नाही, काय अति उत्साह आहे, गरमी आहे अंगामध्ये दिसते ती सातत्याने. यस चेतन, जर विकेट घेईल तर तुला नियन मागेला यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चला आणि सुरूसाठी पारितोषिक आहे. सुरूने जर का 4 बॉल 4 चौकार मारायचे 200 रुपये पूरक पारितोषिक चिराग मध्ये त्यांच्यासाठी. पहिला आलाय वाटते, नाही आलाय वाटते. गोलंदाजी मारवरती खूप अंडर 12चा खेळाडू गोलंदाजी मारवरती आहे, खूप सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी हाताळली. जर का विकेट 4 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 9 वर गेलेली आहे, स्थिरावले. सुरेख गोलंदाजी चेतन वाघ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 1 विकेट 200 रुपये, काय होईल. सुरेख फटका येतोय, क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं होतं, क्या बात आहे मित्रांनो. बघा फेकी सुंदर होते, त्याच प्रकारचे गॅदरिंग सुद्धा तो करतोय. टाळ्या वाजल्या पाहिजे त्याच्या गॅदरिंगसाठी. काय पकडतोय चेंडू देखील आणि डॉट चेंडूची सांगता होत आहे. शेवटचा चेंडू असेल चेतन यांचा, काय घडेल बघा मित्रांनो. सुरेख गोलंदाजी केली आहे चेतन यांनी. चेतन वाघ आणि जो खरंच झळकलाय, वाघासारखा झळकलाय मित्रांनो. डॉट चेंडूची सांगा, टाळ्या वाजल्या पाहिजे षटकासाठी. सुंदर गोलंदाजी केली चेतन यांनी. वय वर्ष 12 आणि फक्त 4 धावा खर्चित केल्या आहेत, क्या बात आहे. त्याच्यामध्ये एकही एक्स्ट्रा नाही आहे. ते हिंदीमध्ये एक म्हण आहे माहिती आहे का मेहुल तुला? जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है. जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है, किंमत जीत की नाही संघर्ष की होती है. चेतन वाघ सारखा खेळाडू याच्या काळाला या ओपनच्या सामन्यामध्ये संघर्ष करताना दिसतो. श्रीसाई माऊलीकडे उद्याच्या डेटचा तो रायझिंग स्टार प्लेअर म्हणून उगवता सितारा म्हणून श्रीसाईकडून दिसलाच पाहिजे आपल्याला. सुरू गोलंदाजी मारवर माघारी पडकतोय. यस पहिला चेंडू आणि जयू यांचा पहिला चेंडू बीट होतोय सुरू आणि नक्की आउट होतोय, गडी बाद होते. नवीन फलंदाज विघ्नेश फायटर्सचा कोण येईल? सोनू आलेला आहे, परंतु छोटा पॅकेट बडा धमाका दाखवून दिलाय चेतन वाघने. वाघासारखा झळकलाय, सुंदर गोलंदाजी केली, एकही एक्स्ट्रा नाही दिला मित्रांनो. सोनू जर का या चेंडूवर चौका मारला तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक नाही मागायला यांच्याकडून. याच बॉलवर चौका मारला तर फुलटॉस चेंडू चौका मारलाय का? प्रयत्न केले होते पण फुलटॉस चेंडू.
एक धाव सुद्धा काढली आहे सोनू यांनी आणि यापुढे गोलंदाज आपण पाहता होता. पुन्हा फुलटपचा चेंडू भिरकावून देतोय. क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं होत आहे. क्षेत्ररक्षण होत आहे त्याच कारणाचं एका धावेवर समाधान मानावं लागेल गोलंदाज फलंदाजाला. एकरी धावसंख्येत भरते. धावसंख्या 11वर गेली. थोडंसं संत गतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आताच्या दोन्ही संघामध्ये. परंतु काय घडेल क्रिकेट आहे मित्रांनो. कुठे गरमागरमी वाढेल काय होईल काय सांगता येत नाही. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकेरी धावे साथीचा भर देतोय. एकेरी धावसंख्येत भरते. धावसंख्या 12वर गेलेली आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ असताना जयू गोलंदाजी मार्गवर असताना 5वा चेंडू फेस करतील अभिषेक. सुरेख फटका डान्सिंग डाऊन टू विकेट. त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण मित्रांनो. वाघ होता आणि वाघाने डाईव्ह मारले आणि निश्चित स्वरूपे आपल्या संघाने 3 धावाचा टाळ्या वाजवल्या पाहिजे. या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. कडकडून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. खूप सुंदर क्षेत्ररक्षण मेहुल. जिकडे म्हणतात ना जिथे कर्तृत्वाची उडी मोठी असते तिकडे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हायला लागते. काय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दिसले. नयन मांगेला यांच्याकडून या क्षेत्ररक्षणासाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. मनापासून आभार. चेतन वाघ खूप सुंदर खेळी दाखवताना दिसतोय. षटक संपले. 3 षटका अखेरीस धावसंख्या 13वर स्थिरावून गेलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं चेतन यांनी आणि शेवटचं षटक होईल तिथपर्यंत आपण एका संगीताला सुद्धा संधी देऊया. विनंती असेल शेवटचा आणि अंतिम षटक बाबू आपण घेऊन येत आहेत. सुरेख फटका त्या दर्जा फटका येतो. क्षेत्ररक्षण धाबाची संधी निर्माण होते. धाबात यासाठी धाबात व्हायला लागेल. परतावं लागेल. थोडंसं गाणं तरी ऐकावलंच पाहिजे. जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. धन्यवाद. सिद्धेश नवीन फलंदाज आपल्या मैदानात पाहतो. सोनू जोरात मारण्याचा प्रयत्न. बीट होत आहे. यष्टीरक्षक सुद्धा बीट होत आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. जोरात मारण्याचा घणाघाती प्रहार होता परंतु बॅटीचा आणि बॉलीचा काही संपर्क झाला नाही आणि निधाव चेंडू सांगता यासाठी डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एकेरी धावसंख्या भरते. धावसंख्या 15वर नेऊन पोहोचले. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे अद्यापही. शेवटचा चेंडू असताना सोनूसाठी पारितोषिक लागते. सोनूने जर का 3 चेंडूमध्ये 2 चौकार मारले 200 रुपयाचे रोख पारितोषिक. प्रयत्न करेल का सोनू? 200 रुपयाचा मानकरी ठरेल का? सोनूसाठी वारंवार प्राइज येत आहेत. सोनू मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश फायटर संघाकडून 2 चौकार मारेल का? 500 रुपये. निफ्टी बँक निफ्टी कुठेतरी वाढते. 500 रुपये. ओमकार पाटील बँक निफ्टी नयन मांगेला निफ्टी कडून 500 रुपये. काय होते मोहे घडते मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न करेल का? 500 रुपयाचं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक वाट बघते. डॉट आहे का? पंच एक रन. आणि या बॉलला चौकार आला ना तर 200 रुपयाचा रोख पारितोषिक नयन मांगेला यांच्याकडून. याच बॉलला चौकार आला तर चौका मारण्याचा प्रयत्न धावचीच्या स्वरूपात गडी बाद होईल का? नाही झालंय. नशिबाची साथ आहे सोनूला. पुन्हा एकदा स्ट्राईकवर हँडवर ये आणि प्रयत्न कर असं नशीब म्हणते वाटते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा. 24 चेंडूच्या खेळानंतर 18 धावा झाल्या. 19 धावेचं आव्हान असेल श्री साई या संघाला जिंकण्यासाठी. विघ्नेश फायटर्स समोर यापुढे होणारा सामना. धावा झाले. 19 धावेचं आव्हान आहे. 19 धावेचं आव्हान आहे. 24 चेंडू 19 धावा. त्याचबरोबर स्वरूप आणि PCC दोन्ही संघांना विनंती असेल की लवकरात लवकर टॉस का बॉस जॉईन करायचा आहे. PCC संघ त्याचबरोबर स्वरूप 11 आपण यायचं आहे आणि टॉस का बॉस जॉईन करायचा आहे. बॅट्समनसाठी येतो आहे छोटा पॅकेट बडा धमाका. चेतन वाघ नावाप्रमाणे वाघ काय करेल. त्याचबरोबर सलामीच्या गोलंदाज सनी. वाघ आणि सनी. सोनू हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू. 19 धावेचा छोटा पॅकेट दडला धमाका. मैदानाच्या आतमध्ये प्राइस पारितोषिकाकडे सर्वात जास्त प्राइस बघायला गेले ना मेहुल तर याच मॅचला लागलेत. आणि अजून एक खूप सुंदर प्राइस आले. सोनूच्या गोलंदाजीवर देखील चेतन वाघ यांनी 6 धावा काढल्या.
तर 200 रुपयाचा रोख पारितोषिक आहे. काय वाटते तुला, 200 रुपयाचा पारितोषिकचा मानकरी ठरेल का चेतन वाघ? मला असं वाटतं की 200 रुपयासाठी त्याने असं काही केलं नाही पाहिजे. आपलं क्रिकेटवर जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे त्याने, कारण सातत्याने एक सिंगल धाव काढले सुरेखरित्या. काय बात आहे, काय शॉट खेळतोय मित्रा, काय बात आहे. चेतन सुरेख क्षेत्राच्या टॉससाठी जायचं आहे, विपुल मध्ये जायचं आहे टॉससाठी. आणि चेतनसाठी मित्रांनो टाळ्या, प्रत्येक चेंडूसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. 19वे आव्हान आहे, मात्र चेतनवर काय भरोसा ठेवला कॅप्टन्सी. स्वतः फ्रंट इन लिडिंगसाठी त्याला ओपनिंग बॅट्समन म्हणून पाठवलं आणि चेतन त्या दर्जाचं क्रिकेटसुद्धा खेळतोय. नाणेफेकीकडे या नाणेफेकीसाठी MCCचा कॅशो बॉय याला आमंत्रण केले नाणेफेकीसाठी. डॉट चेंडू काही हरकत नाही, डॉट आहे. 19 धावा आहेत, तुमच्याकडे मोठा पल्ला आहे बॅट्समॅनचा. चेतनला घेऊन थोडंसं एक्सपेरिमेंट करतोय, बघूया काय घडेल. सुरेख फटका, चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. थोडासा अतिउत्साही, मात्र चेंडू जातोय आउट ऑफ द. चेतन यांना परतावं लागेल 2 धावा करून, मात्र चेतन जातोय डगआउटच्या दिशेला आणि नवीन फलंदाज मैदानावर येईल. तोचपर्यंत एक गाणं ऐकूया. झालाय पगार नवीन फलंदाज जयू येतोय. सनी आणि जयू या दोघांचे आपण आता पाहत आहोत. 19वे आव्हान असताना मेहुल आतापर्यंत विचार केला ना, सेन्सेक्स, बँक निफ्टी या निफ्टी आता काही सर्व काही क्रॅश झाले माहिती आहे का तुला. सोनूसाठी एक खूप उत्तम प्राइज झाले. या स्पर्धेचं जे तिसरं पारितोषिक आहे बघ ते झाले 15,000 सोनूसाठी प्राइज लागते. सांग कशासाठी असेल, तुला काय वाटते? कशासाठी? मला असं वाटते 3 निर्धाव चेंडू किंवा 3 विकेटसाठी असेल. नाही नाही, हे प्राइज सिद्धांत भाल्या यांनी 15 वाईट टाकले तर 15,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. क्या बात आहे, एक अनोखं प्राइज आपल्याला पाहायला मिळते सिद्धांत यांच्याकडून. जर सोनूने लागोपाठचे 15 वाईट टाकले तर 15,000 रुपये. बाप रे, काय होईल? 15 वाईट टाकेल का सोनू? 15 वाईट टाक मित्रा, 15,000 रुपये मिळतील यार. एका महिन्याची कष्ट कमाई आहे तुला. हलक्या त्याने खेळला गेला ऑन साईडला चेंडू. एकेरी धावसंख्येत भर होते. धावसंख्या 4 वर नेऊन पोहोचलेली आहे. शेवटचा चेंडू असेल सोनू यांचा या षटकातील, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 4 वर नेऊन ठेवलेली आहे धावसंख्या. ते बोलतात ना खरबुजे कधी कर खरबुजा रंग होत आहे. आतापर्यंत निफ्टी होती, आता बँक निफ्टी पण वरती गेले. स्वरूप 11 कडून 3,000चं पारितोषिक लागले. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे सोनूची खासियत बघतोय का, फॅन बेस बघतोय का तू आजच्या तारखेला सोनूचा? प्रत्यक्ष मला कॉल येतोय काय फॅन बेस बनवलाय सोनूने. मला असं वाटतं ना कॅमेरामॅनने सोनूवर फोकस केला पाहिजे. कोण आहे ते प्रेक्षकांना सुद्धा कळलं पाहिजे सोनू कुठे उभा आहे. कॅमेरामॅनने फोकस केला पाहिजे सोनूवर सुद्धा. कॅमेरामॅन DBN लाईव्हच्या माध्यमातून कालपासून खूप सुंदर भूमिका निभावताना आज धनू आणि जयेश मांगेला यांच्याकडून खूप सुंदर अशी भूमिका निभावताना दिसतात आपल्याला. काल अभिषेक येतो गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक घेऊन येत असताना 5 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. बॅकफुटला तर पंच करतो डिक्लेशन मध्ये जावपाची संधी निर्माण. फेकी अचूक होते, गॅदरिंग करण्यामध्ये थोडंसं चुकी होते. त्या कारणास्तव एकेरी धावे समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजाला. आणि एकेरी धावे धावसंख्या 6 वर गेली आहे 2 चेंडूचा. विनंती वैभव पाटील यांनी मंचावर यायचं आहे. तुम्ही तिथे उभे नका राहा, तुमच्यासाठी मंच आहे आणि मंचावर यायचं आहे. त्वरित आयोजकांकडून आम्हाला सांगण्यात येत आहे की वैभव पाटील यांना मंचावर बोलवायचं आहे. लवकरात लवकर मंच जॉईन करायचा आहे. 4 चेंडूचा खेळ, धावसंख्या 8 वर गेलेली आहे. पाचवा चेंडू बॅटला तो टॅप करतोय. क्षेत्ररक्षण येतोय, गॅदर करतोय. मस्त एक धाव मिळेल. एकेरी धावसंख्येत भरतो. धावसंख्या 9 वर गेलेली आहे. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. अभिषेक यांचा बॅकफुटला टॅप करतोय. क्षेत्ररक्षण येईल, तोवर फेकी होईल. धावबाची संधी, यस डायरेक्ट हिट. अपील होते पंचांनी. यस बोट वरती केलंय, बोट वरती केलंय. मला असं यस आणि गाडी बाद होते धावबाच्या स्वरूपामध्ये. सनी यांना परतावा लागेल. रिव्ह्यू अपील केले. यस पंचांनी रिव्ह्यू घेतलेला, बघूया काय होते.
यानंतर होण्याचा सामना स्वरूप 11 आणि PCC. स्वरूपसाठी चौथी मॅच असेल. आता पण क्वालिफायच्या रेसमध्ये दोन्ही संघ सज्ज असतील. आउट आहे. खूप सुंदर डिसिजन दिसते. जितेश पाटील मुख्य पंचांची भूमिका निभावताना खूप सुंदर असा निर्णय दिलेला आउट आहे. खूप अनुभवी गोलंदाज म्हणून त्यांचं नाव गाजलेलं आहे. त्याच अनुभवाचा वापर करताना पंचांची भूमिका निभावताना दिसतात आपल्याला जितेश पाटील. चेंडू मात्र तिकडे क्षेत्रामध्ये जातो ऑफ साईडला आणि एकरी धावा धावसंख्येपर्यंत धावसंख्या 10 वर गेलेली आहे. 19 धावेचं आव्हान आहे ना. 19 टार्गेट आहे आणि 10 धावा अजून झाल्या. 63 मार्ग असते. मला असं वाटतं विघ्नेश फायटर कमबॅक करेल का. सुरेख फटका येतोय. सुरेख फटका येतोय. सनी चेंडूवर येतोय. सोनू मात्र एक धाव मेला. एकरी धावसंख्येपर्यंत धावसंख्या 11 वर नेऊन पोहोचली गेलेली आहे. तिसरा षटक मार्ग असताना 2 चेंडूचा खेळ झाला. तिसरा चेंडू जयेश मांगेला यांनी कॉल उचलायचा आहे. 12 धावा झालेल्या आहेत. 19 धावेचं आव्हान असताना मैदानाच्या बाहेर तर स्वरूपच्या कोणत्या खेळाडूंनी कॅच पकडली तर विपुल पाटील वैयक्तिक 200 रुपयाचं पारितोषिक असेल. स्वरूप 11 साठी फक्त. यस आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून अजून एक धाव अतिरिक्त धाव ऍड केली. पंचांनी आम्हाला सांगितलंय की एक धाव अजून ऍड झालेली आहे. एकरी धावसंख्येबद्दल धावसंख्या 14 झालेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा झालेल्या आहे. शेवटचे 2 चेंडू या तिसऱ्या षटकातील हलक्या हाताने ऑफ साईडला खेळला गेलेला चेंडू आणि एकरी धावसंख्येभरती धावसंख्या 15 झालेली आहे. 7 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. 4 झाले. सॉरी 4 धावेची आवश्यकता आहे. वाईड चेंडू. यस पंच आमच्याकडे वळतात. वाईड चेंडूची सांगता होते. अक्षय मला असं वाटतं विघ्नेश फायटर्स थोडंसं बॅकफुटला गेलेलं आहे या स्पर्धेमध्ये. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा त्या दिशेने पंच करतोय. फेकी होते मात्र निर्धाव चेंडूची सांगत होते. षटक संपते. तिसऱ्या षटकाखेरीस धावसंख्या 16 वर गेलेली आहे. म्हणजे 6 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असताना एक ऍक्शन पॅक क्रिकेट एका षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. येऊया पुन्हा एकदा. सिद्धेश वैयक्तिक पहिले सांघिक 4थे षटक घेऊन येत असताना 6 चेंडू 3 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. वाईड चेंडूची सांगता पंच आमच्याकडे वळताना. वाईड चेंडूने अजूनही जवळ आलेला आहे. जवळ येऊन 17 झालेले आहेत. पुन्हा एकदा वाईड चेंडू. यस इट इज वाईड. नो चेंडू. लेग पाईसर नो चेंडू सांगतात आहे. अजून एक धाव म्हणजे 18 आणि जिंकण्यासाठी मात्र 1 धावेची आवश्यकता श्री साई आणि संघाला. आणि वाईड आणि यासाठी श्री साई संघ जिंकतो आहे. विघ्नेश फायटर्स हार्ड लक. आपण स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आयोजकांकडून मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. त्याचबरोबर मेडलसाठी यायचं आहे. श्री साई माऊलीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी करतोय छोटा सितारा अपकमिंग रायझिंग स्टार चेतन वाघ यांना